इचलकरंजीतील आंतरभारती विद्यालयात गोरगरीब कष्टकऱ्यांसह सर्व स्तरातील मुलं शिक्षण घेतात। या विद्यालय व्यवस्थापनानं अलीकडेच विद्यार्थिनींनी टिकले लावून शाळेत न येण्याचा निर्णय घेतलाय। याबाबत मुलींनी पालकांना सांगितलं असता काही संतप्त पालक आज शाळेत जमले। याबाबत माहिती मिळताच गजानन महाजन गुरुजी, प्रसाद जाधव, प्रमोद खुडे, मंगेश मस्कर, अक्षय बुनगे, अतुल मोरबाळे यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते, नागरिक विद्यालयात आले। यावेळी पालक आणि हिंदुत्ववाद्यांनी मुख्याध्यापकांसह शिक्षकांवर प्रश्नांचा भडीमार करत धारेवर धरल्यानं गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती। विद्यार्थिनी एकसारखी टिकली लावत नाहीत, वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या पद्धतीने टिकली लावत असल्यानं शिस्तीचं पालन होत नाही, म्हणून व्यवस्थापनानं विद्यार्थिनींनी शाळेत टिकली न लावण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं। मात्र पालक आणि हिंदुत्ववाद्यांनी परंपरा संस्कृती जपण्यास मनाई करता येणार नाही असं ठणकावून सांगितलं। यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती। सुमारे पाऊण तासाच्या या गोंधळानंतर मुख्याध्यापिकांनी विद्यार्थिनींनी शाळेत टिकली न लावण्याचा निर्णय मागे घेत असल्याचं जाहीर केलं। Hey there. Subscribe to my channel. And also press this bell icon.